कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. शिवसेनेकडून ठाकरेंच्या कोकणातील एकमेव आमदाराला थेट ऑफर. वाघांच्या कळपात या संजय शिरसाट यांची भास्कर जाधवांना ऑफर, तर यापूर्वी उदय सामंत यांच्याकडूनही जाधवांना शिवसेना प्रवेशाची ऑफर. वैभव नाईकांबाबत चर्चा सुरू. सर्व गोष्टी सांगणार नाही, काही गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतात, योग्य वेळी सांगणार, भरत गोगावले यांचं वक्तव्य. माजी आमदार वैभव नाईक यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहणार असल्याचं वैभव नाईकांकडून स्पष्ट. विलेपार्ले उपविभाग प्रमुख जितेंद्र जनावळे यांचा ठाकरे गटाला रामराम. साहेब मला माफ करा, जितेंद्र जनावळेंचं उद्धव ठाकरेंना पत्र. जितेंद्र जनावळे 20 तारखेला शिवसेनेत प्रवेश करणार. पक्षातील डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये. शिवसेना भवनात ठाकरेंनी बोलावली आमदार खासदारांची बैठक. 20 फेब्रुवारीला खासदारांची तर 25 फेब्रुवारीला आमदारांची बैठक होणार. आदित्य ठाकरेही ठाकरेंना सोडण्याची भाषा करतील, अशी ठाकरेंच्या शिवसेनेची अवस्था. शहाजी बापू पाटील यांचा हल्लाबोल, तर भास्कर जाधव यांनी चांगला निर्णय घेतल्यास त्यांना भरपूर संधी मिळेल. शहाजी बापू पाटील यांचं वक्तव्य. शिवसेनेचं पुण्यातील मिशन टायगर रखडलं. ठोस आश्वासन मिळालं नसल्यानं 3 माजी आमदारांचा अद्याप पक्षप्रवेश नाही. अजून महिनाभरात पुण्यातील पक्षप्रवेश होणार नाही, सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडण्यासाठी दबाव तंत्रासह पैशांचा वापर. खासदार संजय देशमुख यांचा महायुतीच्या नेत्यांवर आरोप. आमच्यात कोणतंही कोल्ड वॉर नाही, आमचं वॉर विकास विरोधी लोकांशी. महायुतीतल्या कोल्ड वॉरच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून अजितदादांनी हात झटकले. नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा का नाही, हा प्रश्न धनंजय मुंडेंनाच विचारा. अजितदादांचं भाष्य, तर राजीनामा द्यायचा की नाही हे आता मंत्री ठरवणार का, दमान यांचा सवाल. अजितदादा पक्षाचे प्रमुख, त्यांनी ठरवलं तर एका मिनिटात धनंजय मुंडेंचा राजीनामा होईल. इतके ठोस पुरावे असताना मुंडेंना बडतर्फ करायला हवं, अंबादास दानवेंचा निशाणा. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.